सुधाजींच्या तोंडून जेव्हा सगळ्यांनी हे ऐकलं की गौरी परत अनाथाश्रमात गेली आहे, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. आज कुठेतरी स्वतःलाच सगळेजण ह्या गोष्टीसाठी जबाबदार समजू लागले होते की त्यांच्या अस्तित्वात असूनही त्यांची मैत्रीण स्वतःला अनाथ समजते आहे. तेवढ्यात रुद्र स्वतःच्या रूमकडे जात असताना म्हणाला, "मी आत्ता लगेच गौरीला आणायला जातोय. ती मला माफ करेल नाही कदाचित, पण मी तिला या घरात परत आणूनच सोडेन." तेवढ्यात कबीर अचानक रुद्राला थांबवत म्हणाला, "रुद्र भाऊ, मी पण तुझ्यासोबत येतोय. मी गौरी आणि तुझ्यामध्ये नाही येणार, पण तरीही मी सोबत येईन." ते ऐकून तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांना कबीरचं म्हणणं बरोबर वाटलं, कारण आता ते रुद्र आणि त्याच्या रागावर विश्वास ठेवू शकत नव्हते. रुद्र कधी काय करेल, काय बोलेल हे त्यालाच माहीत नसेल. आणि जर कबीर सोबत असेल तर सगळ्यांना इथेही खात्री राहील आणि तिथून वेळोवेळी अपडेट्स मिळत राहतील. म्हणून सगळ्यांनी ठरवलं की रुद्राने कबीरला सोबत न्यावं. हे ऐकून रुद्रने सगळ्यांची एकमताने घेतलेली सहमती पाहत म्हणाला, "ठीक आहे, मी कारची चावी घेऊन येतो." हे ऐकताच विपुल म्हणाला, "रुद्र, कदाचित गौरी ट्रेनने आली असेल, तर मला वाटतं ती परतही ट्रेननेच गेली असेल. कारण गौरी ज्या शहरात आहे ते इथून खूप दूर आहे. जर तू आत्ताच निघालास तर उद्या सकाळपर्यंत पोहोचशील. ह्यापेक्षा तुम्ही ट्रेननेच जा. इथून संध्याकाळी एक ट्रेन निघेल, ती तुम्हाला उद्या सकाळी पोहोचवेल." रुद्र पटकन म्हणाला, "नाही भाऊ, आता माझ्याकडून वाट पाहून घेतली जाणार नाही. मी गौरीला परत आणण्यासाठी 24 तास सतत ड्राईव्ह करेन, पण इथे बसून 1 मिनिटही वाट पाहू शकत नाही." इतकं बोलून रुद्र जिन्यावरून वर चढत स्वतःच्या रूममध्ये गेला. तर कबीरही काही कपडे घ्यायचे म्हणून आपल्या घरी जायला निघाला. तेवढ्यात प्रियंका त्याला थांबवत सगळ्यांकडे पाहत म्हणाली, "मला वाटतं मीही सोबत जावं. कदाचित गौरीला परत आणताना तिला समजून सांगण्यासाठी माझी जास्त गरज भासेल. आणि तसेही आपण सगळे मित्र आहोत, म्हणून मला वाटतं की." प्रियंका एवढा बोललीच होती, तेवढ्यात अनन्या तिला मिठी मारत म्हणाली, "माझी होणारी जाऊबाईला सोबत घेऊन ये आणि माझ्या दोन्ही नालायक भावांची काळजीही घे." हे ऐकून प्रियंका हसत म्हणाली, "ओके." तर कबीरही प्रियंकाकडे पाहत हसला आणि आपल्या घरासाठी निघाला. दुसरीकडे रुद्र बॅकपॅक करून रूममधून बाहेर यायला निघाला होता, तेवढ्यात अचानक त्याचे पाऊल थांबले. तो टेबलकडे वळला आणि त्याने पाहिलं की टेबलवर तोच कमरपट्टा ठेवलेला होता, जो त्याने गौरीला घातला होता. याचा अर्थ निघण्यापूर्वी गौरी माझ्या रूममध्ये आली होती. खरंच, गौरी किती वेदनांतून गेली असेल, मी हे काय करून बसलो. मग स्वतःलाच समजावत म्हणाला, "बस, आता नाही. आता गौरीला कोणत्याही त्रासाचा सामोरे जावे लागणार नाही." इतकं म्हणताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तो कमरपट्टा तसाच ठेवला आणि रूममधून बाहेर आला. बाहेर येताच त्याने समोर सुधाजींकडे पाहिलं. त्या त्याला पाहताच आपलं तोंड वळवत निघून जायला लागल्या. पण रुद्र त्यांना थांबवत म्हणाला, "आई, प्लीज, ह्यावेळी मला माफ करा. पुढे अशी चूक पुन्हा होणार नाही." ते ऐकताच सुधाजी त्याच्याकडे न पाहताच म्हणाल्या, "रुद्र, ज्या दिवशी तू गौरीला परत या घरात आणशील, तुला माफीही त्याच दिवशी मिळेल. आई, मी खूप लवकर गौरीला परत घेऊन येईन, कारण मला गौरी आणि तुमची माफी दोन्हींची गरज आहे." इतकं बोलून रुद्र घरातून बाहेर पडला. बाहेर आधीच कबीर आणि प्रियंका बॅग्स घेऊन उभे होते. अनन्याने तिचे काही कपडे प्रियंकाला दिले होते. रुद्रला पाहताच अनन्या त्याच्याकडे गेली आणि त्याचा हात धरत म्हणाली, "भाऊ, गौरीला परत घेऊन ये." रुद्रने फक्त असं म्हणत पुढे जाऊन कारमध्ये बसला. कबीर आणि प्रियंका बसताच रुद्रने कार स्टार्ट केली आणि आपल्या ध्येयाकडे कार वेगाने चालवायला सुरुवात केली. मागे उभे असलेले सगळेच फक्त हीच प्रार्थना करत होते की आता सगळं ठीक व्हावं आणि गौरी परत यावी. आणि रुद्र, प्लीज, आता काही गडबड करू नकोस. रुद्र मात्र न थांबता न थकता फक्त गाडी रस्त्यावर पळवत होता. रस्त्यात कुठेतरी ढाब्यावर चहा प्यायला किंवा काही खायला थांबत होते, पण रुद्रची आज जणू भूक प्यास संपली होती. तो फक्त लवकरात लवकर गौरीपर्यंत पोहोचू इच्छित होता. आपल्या चुका मान्य करून तिची माफी मागू इच्छित होता. पुढच्या दिवशी सकाळी 6 वाजता पवारकाका सकाळच्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने उठले. सकाळी सकाळी पवारकाकांनी जेव्हा आपल्या अनाथाश्रमाचे गेट उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून ते पूर्णपणे चकित झाले. कारण त्यांच्यासमोर एक कार उभी होती आणि त्या कारच्या आत एक मुलगी व 2 मुले कार झोपलेले होते. त्या रस्त्यावरून जाणारे लोकसुद्धा सतत थांबत होते व एकमेकांशी याच विषयावर बोलत होते.
तेव्हाच पवारकाका अनाथाश्रमातून बाहेर आले आणि कारजवळ जाऊन कारच्या काचेवर हलकासा नॉक केला. त्या आवाजाने रुद्र लगेच जागा झाला. त्याने कारची काच खाली करत विचारले, "जी, आम्हाला पवारकाकांना भेटायचे होते." "तू रुद्रप्रताप सिंह आहेस का?" पवारकाकांच्या या प्रश्नावर रुद्रने होकारार्थी मान हलवली. त्यांचा आवाज ऐकून कबीर आणि प्रियांका दोघेही जागे झाले. रुद्रचा होकार पाहून पवारकाकांच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले आणि ते हसत म्हणाले, "अरे बाळांनो, तुमची आई सुधा बहिणीने सांगितले होते की तुम्ही लोक इथे येणार आहात. पण दुपारपर्यंत पोहोचाल असे सांगितले होते. काही हरकत नाही, चला, आत या." पवारकाकांचे एवढे बोलताच रुद्र, कबीर आणि प्रियांका आपापली बॅग उचलून आत आले. आत आल्यावर तिघांनीही अनाथाश्रम नीट पाहण्यासाठी नजर चारही बाजूने फिरवली. ते जिथे उभे होते तिथे एक मोठे अंगण होते आणि त्या अंगणातून 5-6 पायऱ्या चढल्यावर चारही बाजूनी गॅलरीसारखी बांधलेली रचना होती, जिथून एका ओळीत अनेक बंद दरवाजे दिसत होते. बहुधा ते सर्व खोल्यांचे दरवाजे असावेत. अंगण मातीचेच होते, पण खूप स्वच्छ होते आणि कडेने छोटे छोटे बागायतीचे भाग होते. कुठे रंगीबिरंगी फुलझाडे तर कुठे भाज्यांची झालं लावलेली होती. अंगणाच्या मधोमध 2 चारपाया टाकलेल्या होत्या. त्यावर बसण्याचा इशारा करत पवारकाका म्हणाले, "मुलांनो, हे मुंबईसारखे मोठे शहर नाही. रोजच्या गरजांसाठी पुरेसे असलेले छोटेसे गाव आहे. मी माफी मागतो की तुम्हाला मुंबईसारख्या सुविधा इथे मिळणार नाहीत." पवारकाकांचे बोलणे ऐकताच कबीर लगेच चारपाईवर उडी मारत म्हणाला, "अरे नाही काका, आम्हाला तर तुमचे हे बेड फार आवडले. सिनेमात बऱ्याचदा पाहिले होते, आज त्यावर बसायलाही मिळाले." हे ऐकून प्रियांका हसत म्हणाली, "कबीर, याला बेड म्हणत नाहीत, याला चारपाई म्हणतात." हे ऐकताच कबीरने नाराज चेहरा करून प्रियांकाकडे पाहिले. तेव्हाच रुद्र चारपाईवरून उठत पवारकाकांना म्हणाला, "काका, ती गौरी?" "अरे हो बाळा, मी गौरीला सांगायलाच विसरलो की तुम्ही नेत आहात. काल रात्री सुधा बहिणीचा फोन आला होता, पण तेव्हा सगळे झोपलेले होते, म्हणून विचार केला की सकाळी सांगेन. पण तुम्ही तर त्याआधीच आलात." इतके बोलून पवारकाकांनी आश्रमात खेळत असलेल्या एका मुलाला बोलावून म्हणाले, "लवकर जा, गौरीदीला बोलावून आण. तिला सांग तिचे मित्र आले आहेत." हे ऐकताच तो मुलगा धावतच गौरीला बोलवायला गेला. "तुम्ही बसा, गौरी येतच असेल. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणतो." असे म्हणून बन्सल काकाही तिथून निघून गेले. रुद्र मात्र सतत चारी बाजूनी नजर फिरवत होता की कुठून तरी गौरी दिसेल का. कबीर आणि प्रियांकाही रुद्रची बेचैनी स्पष्टपणे ओळखत होते. तेव्हाच कबीरने रुद्रच्या हातावर हात ठेवत म्हटले, "रुद्र भाऊ, तुम्ही काळजी करू नका. गौरी येतच असेल." "कबीर, गौरी मला माफ करेल का? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. ती चूक आठवली की खरं सांगतो, गौरीच्या जागी कोणी असते तर मला कधीच माफ केले नसते. इथपर्यंत की मी स्वतःला माफ केले नसते." रुद्र एवढे बोलला आणि कबीर काही उत्तर देणार इतक्यात त्याची नजर गौरीवर पडली. गौरी काळ्या रंगाचा पटियाला सूट घालून, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नसलेली पूर्ण साधेपणाचे प्रतीक त्या मुलासोबत त्यांच्या दिशेने येत होती. हे पाहताच कबीर उभा राहून म्हणाला, "रुद्रभाऊ, गौरी आली." कबीरचे बोलणे ऐकून रुद्र आणि प्रियांकाही लगेच उभे राहिले. गौरीची नजरही तिघांवर पडली. गौरी पूर्णपणे थक्क झाली. तिला वाटलं ती स्वप्न तर पाहत नाही ना. रुद्र, ज्याच्याशी तिने आपले सारे नाते तोडले होते, आपल्या साऱ्या भावना दाबून ठेवून निघून गेली होती, आज तिच्यासमोर उभा होता. गौरी अजूनही स्तब्ध राहून विचार करत होती, तेवढ्यात प्रियांका तिच्याकडे धावत आली आणि तिला घट्ट मिठी मारली. "कशी आहेस?" प्रियांकाच्या मिठीने आणि तिच्या प्रश्नाने गौरी भानावर आली आणि म्हणाली, "मी ठीक आहे. तू सांग, कशी आहेस? आणि बाकी सगळे लोक कशी आहेत?" तेवढ्यात प्रियांका थोडी दूर होत तिचा हात धरून म्हणाली, "इथे येण्याआधी एकदाही आम्हाला कळवणे आवश्यक वाटले नाही का? मागच्या वेळी जसे केले होतेस पुन्हा तसेच केलेस. हाच का मैत्रीचा अर्थ तुझ्यासाठी?" गौरी काही बोलणार होती इतक्यात कबीर मागून म्हणाला, "गावची गौरी, गौरी, आमचाही नंबर आहे कतारमध्ये." असे बोलून तोही पुढे येऊन गौरीला मिठी मारली. त्यानंतर तो थोडा दूर होत म्हणाला, "यार, तुझं हे ठिकाण अगदी तुझ्यासारखंच आहे. एकदम युनिक. मला तर फारच आवडले तुझं हे युनिक गाव." हे बोलून कबीर मोठ्याने हसू लागला.
तोपर्यंत पवार काकाही एका मुलासोबत चहा घेऊन आले. चारपाईवर चहा ठेवण्याचा इशारा करत म्हणाले, तुम्ही लोक चहा पिऊन फ्रेश व्हा. तोपर्यंत मी तुमच्या नाश्त्याची आणि आराम करण्याची व्यवस्था करतो. काल दुपारपासूनच तुम्ही सगळे निघाला आहात. नक्कीच थकलात असाल. तेवढ्यात गौरीने जेव्हा ऐकलं की रुद्र काल दुपारपासूनच निघाला आहे, तेव्हा ती पुन्हा एकदा हादरली आणि मनातच विचार करू लागली. रुद्र, मला माहीत आहे की तुम्ही इथे का आलात. जशी चूक तुम्ही प्रत्येक वेळी करत आलात, तशीच चूक यावेळेसही केली आहे. तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली असेल, पण आता मला या सगळ्या गोष्टींची काहीही देणं घेणं नाही. मी माझं आणि माझ्या प्रेमाचं खूप मोठं विनोद केलंय, पण आता आणखी नाही. तोवर सगळ्यांनी आपापली चहा संपवली होती. आणि चहा संपताच पवार काका, जो मुलगा चहा आणून दिला होता, त्याला म्हणाले, बाळा, या लोकांना त्यांच्या खोलीपर्यंत घेऊन जा. इतकं बोलून ते रुद्र आणि कबीरकडे वळले. बेटांनो, तुम्हीही आता फ्रेश व्हा, तोपर्यंत मी नाश्ता लावतो. काका, प्रियंका माझ्यासोबत माझ्याच रूममध्ये राहील. इतकं म्हणत गौरी उठली. हे ऐकताच प्रियंका देखील हसत उभी राहिली आणि दोघीही एकत्र गौरीच्या रूमकडे निघाल्या. तेवढ्यात रुद्र फक्त त्यांना जाताना पाहत राहिला. गौरी इतकी रागावली आहे की एकदम माझ्याकडे पाहणंही तिला गरजेचं वाटलं नाही. माझ्याबद्दल इतकी तिरस्काराची भावना निर्माण झाली आहे का? तेव्हाच रुद्रच्या खांद्यावर हात ठेवत कबीर म्हणाला, भाऊ, थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल. ज्यामुळे रुद्रच्या चेहऱ्यावर एक तिरकीशी स्मितरेषा उमटली आणि तो कबीरकडे वळून म्हणाला, कबीर, आज मला जाणवतंय की गौरीला माझ्या बोलण्यामुळे किती वेदना झाल्या असतील. थोडा थांबून आपल्या छातीवर हात ठेवत तो पुढे म्हणाला, कबीर, माझ्या भावा, 3 वर्षांपूर्वी जेव्हा गौरी लंडनला गेली होती, तेव्हा मी दुःखी होतो, पण ते दुःख असं नव्हतं जे मला आज जाणवतंय. आज जेव्हा गौरीने माझ्याकडे एक कटाक्ष टाकलासुद्धा नाही, तेव्हा मला जाणवलं की तिला किती वेदना झाल्या असतील, जेव्हा मी 3 वर्षांपूर्वी तिच्याशी उद्धटपणे वागायचो. आता मला जाणवते की 2 दिवसांपूर्वी मी तिच्याशी ज्या रागाने बोललो होतो, त्यावेळी तिला किती वाईट वाटलं असेल. आज मला समजतंय की त्यावेळी तिचं मन, तिची भावना मी किती निर्दयतेने दुखावली होती. तिला किती वेदना झाल्या असतील, जेव्हा तिची काहीच चूक नसतानाही तिला शिक्षा मिळाली होती. तिच्या प्रेमाची थट्टा केली होती. आता या सगळ्यासाठी गौरी मला जी शिक्षा द्यायची, ती देऊ शकते. मला ती मान्य आहे. हे ऐकताच कबीरने त्याला मिठी मारत म्हटलं, भाऊ, मला पूर्ण खात्री आहे की गौरी तुम्हाला समजून घेईल आणि नक्कीच माफ करेल. असं बोलून कबीर रुद्रपासून थोडा दूर झाला आणि दोघांनी आपल्या बॅगा उचलल्या आणि पवार काकांनी दाखवलेल्या रूमकडे निघाले. जेव्हा ते दोघं रूममध्ये गेले, तेव्हा त्यांनी पाहिलं, रूममध्ये 2 बारीक लोखंडी बेड होते, ज्यांच्यावर अजून गादीसुद्धा टाकलेली नव्हती. भिंतीला टेकलेला एक लाकडी वॉर्डरोब होता. त्याच्या बाजूला एक टेबल आणि 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. रूममध्ये एक सीलिंग फॅन लटकत होता. तो चालतो का नाही हे स्विच ऑन केल्यावरच कळणार होतं. तेव्हाच चारही बाजू पाहत असतानाच कबीरने स्विच ऑन केलं आणि फॅन हणहणत सुरू झाला. ते दोघेही रूमकडे पाहत उभे असतानाच अचानक रूमचा दार उघडलं आणि 2 छोटे मुले आत आले, ज्यांच्या हातात स्वतःहूनही मोठी गादी होती. त्यांच्या मागोमाग आणखी 2 छोटे मुले आत आले, ज्यांच्या हातात उषा, बेडशीट आणि चादरी होत्या. रुद्र आणि कबीरने लगेच त्यांच्याकडून गादी घेतली आणि स्वतःच ती बेडवर टाकू लागले. तेव्हाच त्यातली एक छोटी मुलगी म्हणाली, कबीर भैया, तुम्ही लोक पटकन आंघोळ करून घ्या. बाहेर सगळेजण तुमची नाश्त्यासाठी वाट पाहतायत. हे ऐकून कबीर थोडा चकित झाला. का? तुम्हाला माझं नाव कसं कळलं? आणि तुम्हाला हे कसं कळलं की मीच कबीर आहे? हे ऐकताच सगळे मुले एकमेकांकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले, आम्हाला गौरी दिदीने सांगितलं होतं की एक भैया दिसायला अगदी आमच्या कथेतल्या डेव्हिलसारखा असेल, त्याचं नाव रुद्र आहे, आणि दुसरे भैया जे आम्हाला प्रेमाने बोलतील, ज्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असेल, त्यांचं नाव कबीर आहे. असं मी ओळखलं की तुम्हीच कबीर भैया आहात. हे ऐकून रुद्रच्या चेहऱ्यावरील भाव आणखी खट्टू झाले. तर दुसरीकडे बेडवर बसलेला कबीर हे ऐकताच जोरात हसू लागला. डेव्हिल भैया, असं म्हणून तो हसू लागला. इतक्यात ते चारही मुलगे रूमच्या बाहेर पळून गेले. कबीर अजूनही हसतच होता. हे पाहून रुद्र तोंड वाकडं करत टॉवेल घेतला आणि अंघोळीसाठी बाहेर निघून गेला. हा त्यांचा मुंबईतील घरचा पर्सनल बाथरूम नव्हताच की प्रत्येकाचं स्वतंत्र असेल. दरम्यान कबीरचा हसणं थांबलं. तेव्हाच त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं की कॉल अनन्याचा होता. त्याने ताबडतोब फोन उचलला, पण अजून त्याचा हसणं थांबलेलं नव्हतं.
त्याला इतक्या जोरात हसताना ऐकून अनन्या म्हणाली, "अगं माझी राजधानी एक्सप्रेस, थोडा ब्रेक लाव ना तुझ्या स्पीडला. थोडा श्वास घेऊ दे मला." असं म्हणत कबीरने तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या, सुरुवातीपासून ते डेव्हिल भैया हा नावापर्यंत. हे ऐकून अनन्या थोडी उदास होत म्हणाली, "कबीर, गौरी भैयाला माफ करेल ना? आणि परत घरी येईल ना?" हे ऐकताच कबीर थोडा वेळ शांत राहिला. मग विचार करून म्हणाला, "हो, मला पूर्ण विश्वास आहे की रुद्रभैया गौरीला नक्कीच पटवतील आणि गौरी आमच्यासोबत मुंबईला परत येईल." तर दुसऱ्या बाजूला प्रियंका अंघोळ करून आपले केस पुसत होती. तेव्हाच गौरी म्हणाली, "प्रियंका, तुम्ही लोक अचानक इथे आलात? काही खास कारण आहे का?" हे ऐकून प्रियंका एकदा गौरीकडे पाहते, जी आपले डोळे खाली झुकवून बसली होती. जणू प्रियंका तिच्या डोळ्यांमधून तिच्या मनात काय चालू आहे हे ओळखू नये. तिच्या डोळ्यातील ओल पाहून हे उघड होऊ नये की ती आतून किती तुटलेली आहे. गौरीचं ऐकून प्रियंका तिच्याकडे पाहिले. मग एक खोल श्वास घेत तिच्या बाजूला जाऊन बसली. गौरीकडे काही सेकंद तसेच पाहत ती म्हणाली, "गौरी, तू आम्हाला न सांगता एकदा पुन्हा मुंबई का सोडून गेलीस? आम्हाला का सोडून गेलीस?" हे ऐकताच गौरीने आपली नजर खाली करत शांतपणे म्हटले, "तुम्हाला सगळं आधीच माहीत आहे, मग पुन्हा विचारण्याचा काय उपयोग?" गौरीचं उत्तर ऐकताच प्रियांका बोलली, "मग तुला हेही समजलं असेल की आम्ही इथे का आलो आहे." "प्रियांका, माझ्या अडचणी अजून वाढवू नकोस. खूप कष्टाने मी स्वतःला सावरलंय. सगळ्यांपासून दूर जाणं माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं, पण मला स्वतःला मजबूत करावं लागलं. आणि मी ते कसं केलं हे फक्त मलाच माहीत आहे. प्लीज, तुम्ही लोक इथून निघून जा. जे विचार करून इथे आलात ते आता शक्य नाही." गौरीच्या या शब्दांवर प्रियांका काही बोलणारच होती, तेवढ्यात खोलीच्या दाराबाहेर उभा असलेला रुद्र आणि कबीर ही सगळी चर्चा ऐकतात. प्रियांका काही बोलण्याआधीच रुद्र आत येत म्हणतो, "गौरी, आय एम रिअली सॉरी. प्लीज घरी चल." इतकं बोलून रुद्र खोलीत आला तर कबीर अजूनही दाराबाहेर उभा राहून सगळं ऐकत आणि पाहत होता. रुद्र गौरीसमोर येऊन उभा राहिला. त्याला पाहताच आणि त्याचे शब्द ऐकताच गौरीही उभी राहिली. रुद्र काही बोलणार इतक्यात गौरीने त्याच्या गालावर एक जोरदार चापट मारली. तो चापट एवढा जबरदस्त होता की रुद्रचा गाल लगेच लाल झाला आणि त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तसाच गौरीचाही हाल झाला होता. तिच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले आणि ती रडत म्हणाली, "फक्त सॉरी. तुम्हाला माहितीये का की तुम्ही काय केलंय? त्या दिवशी तुम्ही काय बोललास तुम्हाला आठवतंय का? तुम्हाला अंदाज आहे का की त्या दिवशी माझ्या मनावर काय बीतली होती? आणि या सगळ्यासाठी फक्त एक छोटासा सॉरी आणि गोष्ट संपली?" हे ऐकताच रुद्रने गौरीचा हात धरून काही बोलायचा प्रयत्न केला, पण गौरीने त्याचा हात झटकून म्हणाली, "आपल्या लिमिटमध्ये रहा मिस्टर रुद्रप्रताप सिंग. तुम्ही कोणत्याही अनोळखी मुलीचा हात कसा धरू शकता? किंवा तुमच्यात अजिबात संस्कारच नाहीत का?" हे ऐकताच रुद्र आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. "ही माझीच गौरी आहे का? तिच्या मनात माझ्यासाठी एवढी कटुता कधी साचली?" रुद्रला शांत आणि आश्चर्यचकित पाहून गौरी पुन्हा म्हणाली, "तुम्ही लोक इथून निघून जा, कारण ज्या विचाराने तुम्ही इथे आलात ते आता कधीच शक्य नाही. सगळे लोक नाश्त्यावर तुमची वाट पाहत आहेत." इतकं बोलून गौरी पुढे निघाली. ती दारापर्यंत पोचलीच होती की रुद्रने तिला थांबवत म्हटलं, "गौरी, तू मला माफ करशील की नाही हे तुझ्या हातात आहे. मी त्यासाठी तुला कधीही फोर्स करणार नाही. पण हो, तुझी माफी मिळवण्यासाठी मी नक्की प्रयत्न करत राहीन. आणि तुला परत मुंबईला घेऊन जाण्याबाबत मी तेही नक्की करीन. त्यासाठी तुला मला माफ करण्याची गरज नाही. तुझा राग तू माझ्यावर ठेवू शकतेस. पण मुंबईला माझ्यासोबत तुला यावंच लागेल." हे ऐकताच गौरी त्याच्याकडे वळून म्हणाली, "मग तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात, कारण हे कधीच शक्य नाही." इतकं बोलून गौरी बाहेर निघून गेली. तर रुद्र फक्त तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. गौरी निघून गेल्यानंतर खोलीबाहेर उभा असलेला कबीर आत आला. त्याने प्रथम प्रियांकाकडे पाहिलं आणि मग रुद्रकडे पाहत म्हणाला, "चला, नाश्त्यासाठी सगळे आपली वाट पाहत असतील." इतकं बोलून रुद्रही खोलीतून बाहेर पडला. त्याच्या मागे कबीर आणि प्रियांका एकमेकांकडे पाहत उभे राहिले. कबीरने प्रियांकाकडे पाहून विचारलं, "काही आशा आहे का?" प्रियांका दीर्घ श्वास घेत म्हणाली, "सध्या अजिबात नाही. आणि पुढचं काही सांगता येत नाही." इतकं बोलून प्रियांका कबीरसोबत खोलीतून बाहेर पडली. रुद्र, कबीर आणि प्रियांका पवार काका आणि मुलांसोबत नाश्ता करायला बसले, जिथे पवार काकांनी रुद्र, कबीर आणि प्रियांकाची ओळख सगळ्या मुलांना करून दिली. आणि सगळे मुलं नाश्त्यात व्यस्त झाली. नाश्त्यासाठी सगळ्यांना रोटी भाजी दिली गेली. रुद्र आणि कबीरलाही तसंच जेवण मिळालं.
हे पाहून पवारकाका थोडे संकोचित म्हणाले, बेटा, खरं तर इथे मुलं लहान वयापासूनच येतात, त्यामुळे त्यांच्या वाढीसाठी नाश्त्यात आम्ही त्यांना थोड्या हेल्दी गोष्टी देतो, जेणेकरून त्यांच्या ग्रोथमध्ये काही अडचणी येऊ नये. आणि आम्हाला माहिती होतं की तुम्ही लोक दुपारी याल, त्यामुळे विशेष काही व्यवस्था करू शकलो नाही. पवारकाकांचा संकोच पाहून रुद्र आणि कबीर एकदम म्हणाले, काही हरकत नाही काका, आम्हाला हे खूप आवडलं. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्हीही हेच खाऊ. आमच्यासाठी काही विशेष करण्याची गरज नाही. हे ऐकताच काका काका हसत म्हणाले, तुम्हाला पाहून रमाशंकर आणि सुधा बहिणींची आठवण झाली. ते लोकही कॉलेजच्या काळात असेच होते. आम्ही चौघही मित्र होतो. तुमचे आईबाबा, मी आणि गौरीचे बाबा. आम्ही चौघही एकमेकांचे प्राण होतो. मग कबीरकडे पाहत ते म्हणाले, तुझी आई आणि गौरीची आई मैत्रिणी होत्या आणि आमच्या कॉलेजमध्ये ज्युनियरही होत्या. हे बोलून काका हसले आणि म्हणाले, आता वाटतं की सगळ्यांची लव्ह मॅरेजच झाली असतील, पण प्रत्यक्षात सगळ्यांची अरेंज मॅरेजच झाली आहेत. तोवर आश्रमातल्या स्वयंपाक करणाऱ्या काकूंनी एका ताटात लोणचं आणि हिरव्या मिरच्या आणल्या. त्या पाहताच रुद्रने नकार दिला. रुद्राला नकार देताना पाहून गौरी म्हणाली, ज्याची जीभ स्वतःच मिरचीसारखी असेल त्याला मिरची खाण्याची काय गरज आहे. गौरीचं बोलणे ऐकताच रुद्रने काकूंच्या हातातून साऱ्या मिरच्या घेतल्या आणि खायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याचा चेहरा लाल झाला, डोळेही लाल झाल्याने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण तरीही रुद्र काहीही प्रतिक्रिया न देता त्या मिरच्या खात राहिला. त्याचा चेहरा, त्याचा नाक, ओठ, डोळे, कान सगळं जणू भट्टीसारखं लाल झालं होतं आणि डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. हे पाहून कबीरने त्याचा हात पकडत म्हणाला, रुद्र भाऊ, हे काय करताय तुम्ही? आम्हा सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही तिखट खाऊ शकत नाही, मग हे का करताय? कबीरचे बोलणे ऐकूनही रुद्रने त्याचा हात झटकून टाकला आणि आपल्या प्लेटमधल्या मिरच्या खात राहिला. शेवटी संपूर्ण मिरच्या खाऊन झाल्यावर गौरीकडे न पाहताच तो उभा राहिला आणि थेट आपल्या रूमकडे निघून गेला. रुद्र असं करताना पाहून कबीर खूपच धक्क्यात गेला. त्याने प्रियांकाकडे पाहिले, जिथे ती त्याला इशाऱ्याने सगळं ठीक असल्याचं सांगत होती. हे पाहून कबीरही उभा राहत म्हणाला, माझंही नाश्ता झालं, आणि तिथून बाहेर पडून रुद्रच्या मागे गेला. गौरीने रुद्रची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिला स्वतःवरच राग आला की तिने असं बोललंच का? तिच्या डोळ्यातील नमी आता अश्रूंमध्ये वाहून बाहेर पडणार इतक्यात प्रियंका पाहू नये म्हणून ती स्वतःचे अश्रू लपवण्यासाठी तिथून उठली आणि पुढे निघाली. गौरी पुढे निघालीच होती की अचानक तिचे पाय थबकले. तिने पाहिले की एका बाजूला उघडी पाण्याची टाकी होती, जिथे मुले आपले कपडे धुवायची किंवा इतर कामासाठी पाणी वापरायची. त्याच भरलेल्या पाण्याच्या टाकीत रुद्र आपलं डोकं आणि अर्ध शरीर पुन्हा पुन्हा बुडवत होता आणि बाजूलाच कबीर शांत उभा राहून हे सगळं पाहत होता. हे पाहताच गौरीचं मन भयंकर व्याकुळ झालं आणि तिच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळू लागले. गौरी तिथून धावतच किचनकडे गेली आणि फ्रीजमध्ये काहीतरी शोधत होती, तर रुद्र आपल्या रूममध्ये जाऊन सतत पाणी पित होता आणि रूममध्ये चारही बाजूनी चक्कर मारत होता. हे पाहून कबीरला आतून हसू आलं. आधी रुद्रला मिरच्या खाताना पाहून तो धक्क्यात गेला होता, पण प्रियांकाने इशाऱ्याने समजावल्यावर त्याला आता सगळं व्यवस्थित वाटलं. त्याला रुद्रची ही अवस्था पाहून डोक्यात खुराफात सुचलं. त्याने रुद्रचा एक छोटासा व्हिडिओ काढला, ज्यात तो असाच तडफडत रूममध्ये चक्कर मारत होता. तो व्हिडिओ त्याने त्यांच्या ग्रुपमध्ये पाठवला आणि लिहिलं, 21व्या शतकातील नुकताच जळलेला आशिक, जो आपल्या गर्लफ्रेंडला मनवण्यासाठी 7 समुद्र पार करून आला आहे, पण इथे येताच त्याच्या गर्लफ्रेंडनेच त्याला क्लास लावला. ग्रुपमध्ये मेसेज जाताच सगळ्यांनी पाहताच रिप्लाय केला, अरे, रुद्रभाऊला काय झालंय? तो असा रूममध्ये चक्कर का मारतोय? तिथे सगळं ठीक आहे ना? गौरी अजूनही नाराज आहे का? इतके मेसेज एकदम येताच कबीरचा फोन हँग होऊ लागला. हे पाहून त्याने आपलं डोकं पकडलं. मग सगळ्यांच्या मेसेजला उत्तर देण्यापासून वाचण्यासाठी त्याने फक्त एवढं मेसेज केलं, मी रुद्रभाऊला सांगण्यात बिझी आहे. तुम्ही प्रियांकाकडून विचारून घ्या की आज सकाळपासून रुद्रभाऊबरोबर काय काय घडलंय आणि पुढेही काही चांगलं होईल अशी आशा नाहीये. इतका मेसेज करून कबीरने आपला फोन बाजूला ठेवला आणि बेडवर झोपला. दोन्ही हात डोक्याखाली ठेवून तो रुद्रकडे पाहत आतूनच हसत राहिला. तेवढ्यात एका मुलाने त्यांच्या दरवाजावर नॉक करत विचारलं, रुद्र भैया, तुम्ही आत आहात का? पण रुद्र दोन्ही हातांनी आपलं तोंड दापून बेडवरच बसलेला राहिला. कबीरने पाहिले की रुद्र काही उत्तर देत नाही, म्हणून तो उठून दरवाजा उघडतो. समोर एक छोटा मुलगा आणि त्याच्या हातात दुधाचा ग्लास पाहून कबीर चकित जाऊन गेला.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल.